हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पॉवर सिस्टीम म्हणजे ॲक्च्युली पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. मग आपण पॉवर सिस्टीमचा मेजरली जो काही जनरेशनचा पार्ट आहे दॅट इज पॉवर सिस्टीम जनरेशन हा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. इथून पुढे आपण पॉवर सिस्टीम ट्रान्समिशन आणि पॉवर सिस्टीम डिस्ट्रीब्युशन याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. मग फर्स्ट an electrical power system is a network of interconnected electrical devices which are used to generate असतील, ट्रान्समिट असतील आणि डिस्ट्रीब्यूट असतील अँड युटिलायझेशन ऑफ द इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे जे काही इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे त्या इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये वेरियस डिव्हाइस काय केलं तर एकमेकांना कनेक्ट केलेला आहे आणि त्यांचा उपयोग आपण कशासाठी करतोय तर इलेक्ट्रिसिटीला जनरेट करायचं आहे, त्यानंतर ट्रान्समिट करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि ती जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी काय करायचं आहे कंझ्युम करायचं आहे. या केसेसचा आपण विचार करतो कुठं तर पॉवर सिस्टीमच्या केसमध्ये. आता इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमचे आपल्याला एक सिंगल लाईन डायग्राम दिलेला आहे. आपण जनरली काय पाहिलं तर या ठिकाणी एक पॉवर प्लांट पाहिला जो की जनरेटिंग स्टेशन आहे. या ठिकाणी काय होईल तर पॉवरचे ठिकाणी जनरेशन होईल. या ठिकाणी एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्या माध्यमातून 11 kV ला जे काय पॉवर एकाने जनरेट केले जाईल त्याला काय केलं तर या ठिकाणी हाय व्होल्टेजला ट्रान्समिट केलं आहे, हाय व्होल्टेजला ट्रान्सफर केला आहे. या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशन असेल जे की या ठिकाणी हाय व्होल्टेज असेल. या ठिकाणी 132 kV पासून 33 kV पर्यंत काय केलं परत याला स्टेप डाऊन केलं कुठं तर काय रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये. या ठिकाणी 33 kV पासून पुढे काय झालं तर सेकंडरी ट्रान्समिशन झालं. आता या ठिकाणी 33 kV पासून फर्दर आपण काय केलं तर 11 kV स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथे एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, या ठिकाणी स्टेप डाऊन असेल, त्यानंतर या ठिकाणी स्टेप डाऊन असेल. आता या ठिकाणी काय असेल तर सबस्टेशन असेल, त्या सबस्टेशनच्या माध्यमातून काय होईल प्रायमरी डिस्ट्रीब्युशन चालू होईल जे की या ठिकाणी 11 kV चा असेल आणि 3 फेज 3 वायरचा असेल. आता या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन चालू होईल. आता 11 kV जे काय आहे त्याला आपण काय केलं फर्दर 415 व्होल्ट मध्ये काय केलं कन्वर्ट केलं आणि या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन एकाने चालू झालं. या ठिकाणी काय असेल तर व्हेरियस टाइपचे आपण काय करतो तर लोड कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण सिंगल लाईन डायग्राम जे काय पॉवर सिस्टीमची आहे ती आपण काय करतो काहीशा अशा पद्धतीने पाहतो. याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं. अ टिपिकल पॉवर सिस्टम हॅज अ फॉलोइंग मेन कंपोनेंट्स. मग याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी मेन कंपोनेंट्स आहेत तर त्यामध्ये फर्स्ट असेल जनरेटिंग स्टेशन, त्यानंतर असेल ट्रान्समिशन सिस्टम, त्यानंतर असेल डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि त्यानंतर असेल इलेक्ट्रिकल लोड. म्हणजे जनरली आपण काय करतो तर या पद्धतीचे मेजर कंपोनेंट्स यामध्ये पाहतो. मग जनरेटिंग प्लांट असतील, त्यानंतर ट्रान्समिशनचं नेटवर्क असेल, डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क असेल आणि ॲट द लास्ट इलेक्ट्रिकल लोड असेल. या गोष्टीचा आपण काय करतो याच्यामध्ये विचार करतो कुठं तर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमच्या केसमध्ये. जर आपण स्ट्रक्चर ऑफ पॉवर सिस्टमचा विचार केला तर आपण जनरली जे काही जनरेटिंग स्टेशन आहेत मग याच्यामध्ये जनरेशनचा पार्ट आला, याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. जे काही जनरेटिंग स्टेशन त्याच्यामध्ये हायड्रो असेल, त्यानंतर न्यूक्लिअर असेल, थर्मल असेल, गॅस असेल, डिझेल असेल, विंड टर्बाइन असेल, सोलर असतील. हे काय करतो तर व्हेरियस पॉवर प्लांटच्या माध्यमातून आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. आता जनरेटिंग स्टेशनला काय करेल पॉवर जनरेट करेल. जनरली हे जे काय पॉवर जनरेट केली जाते ते कितीला केली जाते तर एक तर 11 kV ला केली जाईल किंवा मॅक्झिमम या ठिकाणी 33 kV चं जनरेशन पॉसिबल आहे. आता 33 kV चं जनरेशन कुठं पॉसिबल केलं आहे आपल्यामध्ये तर जो काही या ठिकाणी कोरबा आहे, कोरबाच्या ठिकाणी असणारा जो काही एनटीपीसीचा जो काही प्लांट आहे त्या ठिकाणी आपण काय करतो तर 33 kV च्या ठिकाणी काय करतो जनरेशन करतो. आता जनरली आपण 11 kV च्या ठिकाणी पॉवरला काय करतो जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जनरेटिंग स्टेशनना जे काय पॉवर जनरेट केले आहे, जे काय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केले ते कितीचे आहे तर या ठिकाणी 11 kV चे आहे. आता या ठिकाणी इथं आपल्याला दाखवलेलं आहे व्होल्टेज इज स्टेप्ड अप टू द 132 kV असेल, 220 kV असेल और 400 kV असेल ATS आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय व्होल्टेजला स्टेप अप करण्याचं काम करतो. व्होल्टेजला स्टेप अप करण्याचं आपण डिव्हाइस यूज करतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. व्होल्टेजला स्टेप डाऊन करायचा आपण काय यूज करतो तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं करतो. म्हणजे जी काय ट्रान्सफॉर्मर आहे ते ट्रान्सफॉर्मर काय करेल तर एक तर व्होल्टेजला स्टेप अप करण्याचं काम करेल किंवा व्होल्टेजला काही स्टेप डाऊन करण्याचं काम करेल. पण ज्याचं काय ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटची पॉवर असेल आणि आउटपुटची पॉवर असेल दोन्ही केसमधल्या पॉवर कशा असेल का नाही सेम असतील, कॉन्स्टंट असतील. अच्छा या ठिकाणी या व्होल्टेजला आपण काय केलं कुठे केलं तर हाय व्होल्टेजला स्टेप अप केला. या ठिकाणी 132 kV चं व्होल्टेज असेल फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी काय झालं तर ट्रान्समिट झालं, याला आपण काय म्हणतो प्रायमरी ट्रान्समिशन असं म्हणतो. आता या केसमध्ये आपण इथं आलो. आता 132 म्हणजे 132 kV पासून आपण 33 kV ला काय केलं ट्रान्समिट केलं. व्होल्टेज इज स्टेप्ड डाऊन टू द 33 kV असेल किंवा 66 kV असेल. काय करतो आपण 132 पासून परत व्होल्टेजला काय करतो स्टेप डाऊन करतो कुठपर्यंत तर 133 kV असेल किंवा ठिकाणी 66 kV असेल. हे कुठं करतो आपण तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये करतो. आणि इथून पुढे काय चालू होतं तर एकाने सेकंडरी ट्रान्समिशन चालू होतं. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन आपण जनरली कशा सहाय्याने करतो तर 132 असेल, 220 असेल किंवा 400 kV असेल.
सेकंडरी ट्रान्समिशन आपण कशा माध्यमातून करतो, एक तर ठिकाणी 66 केव्ही असेल किंवा एक ठिकाणी 33 केव्ही असेल, त्या ठिकाणी काय असतो तर त्या ठिकाणी आपल्याला रिसिव्हिंग स्टेशन असतो. आता आपण 33 केव्हीने काय केलं, सेकंडरी ट्रान्समिशन केलं. आता हा 33 केव्हीला आपण फर्दर काय करतो तर स्टेप डाऊन करतो. कुठपर्यंत तर 33 केव्ही पासून 11 केव्ही पर्यंत आपण काय करतो त्याला स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. आता हे सब स्टेशन पासून पुढे काय होईल, पॉवर याकडे डिस्ट्रीब्यूट होईल. या ठिकाणी काय होतं तर सब स्टेशन पासून पुढे आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन चालू होतं. काय होतं तर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉवर चालू होतं. म्हणजे 33 केव्ही पासून 11 केव्ही पर्यंत आलं, या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन चालू होईल. या ठिकाणी काय होतं तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असेल. या ठिकाणी आपण काय करतो तर जे काय लार्ज कंझ्युमर असतील, मग ते इंडस्ट्रियल कंझ्युमर असू द्या किंवा कमर्शियल कंझ्युमर असू द्या, यांना आपण जो काय सप्लाय तो सप्लाय कशा माध्यमातून देतो तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून देतो, जो त्या ठिकाणी 11 केव्हीचा असतो आणि 3 फेज 3 वायरचा असतो. म्हणजे लार्ज इंडस्ट्री असतील त्या केसमध्ये आपण काय करतो त्यांना प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो तर 11 केव्ही सप्लाय देतो. आता या ठिकाणी आपण येतोय कुठं तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये, त्याला आपण डिस्ट्रीब्युशन स्टेशन असं म्हणतो, डिस्ट्रीब्युशन बॉक्स असंही म्हणतो. या ठिकाणी जे काय 11 केव्हीचं व्होल्टेज आहे त्या 11 केव्हीच्या व्होल्टेजला आपण काय करतो तर फर्दर आपण स्टेप डाऊन करतो. कुठं तर 415 म्हणजे 415 व्होल्ट मध्ये आपण काय करतो रूपांतर करतो 415 व्होल्ट मध्ये. आणि या ठिकाणी आपण काय करतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करतो. काय करतो तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी कोणत्या पर्याय असू शकतं तर एक ठिकाणी 3 फेज 4 वायरचा असू शकतं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता 3 फेज 4 वायरचा आहे का, येस आहे. जनरली आपण याच्यामधून 3 फेजचा सप्लाय या ठिकाणी टॅप करू शकतो. त्याचबरोबर याच्यामधून आपण सिंगल फेजचा सप्लाय सुद्धा काय करू शकतो टॅप करू शकतो. हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन काय तर खासियत आहे. म्हणजे जे काय प्रायमरी ट्रान्समिशन ते प्रायमरी किती असतं तर या ठिकाणी 3 फेज 3 वायरचा असतं. सेकंडरी किती असतं तर या ठिकाणी 3 फेज 3 वायरचं या ठिकाणी काय असतं सेकंडरी ट्रान्समिशन असतं. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन किती असतं तर 3 फेज 3 वायरच्या ठिकाणी काय असतं तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असतं. आता जे काय सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे ते सेकंडरी डिस्ट्रीब्युशन जनरली 3 फेज 4 वायरचं असतं. त्याच्यामध्ये आपण 3 फेजचा सप्लाय घेऊ शकतो. म्हणजे लाईन टू लाईन व्होल्टेज घेतला तर आपल्याला 415 व्होल्ट भेटला. आणि सिंगल फेजचा घेतला म्हणजे 3 फेज पैकी एक फेज घेतली आणि जर आपण न्यूट्रल कन्सिडर केले तर त्या केसमध्ये आपल्याला किती भेटतं तर 230 व्होल्टचा सिंगल फेज सप्लाय भेटतो. म्हणजे जे काही पॉवर प्लांट जे काही जनरेशन प्लांट आहे जे काही पॉवर स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपण फक्त जे काही सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे त्या सेकंडरीच्या डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये फक्त 3 फेज 4 वायरची सिस्टीम यूज करतो. बाकी सर्व ठिकाणी जनरली आपण 3 फेज 3 वायर सिस्टीम यूज करतो. हा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे का, हो या ठिकाणी आहे. आता जे काय या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात ते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कशा असतात तर या ठिकाणी जनरली डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर असतात. जेणेकरून या ठिकाणी जे काय सेकंडरी साईडला आहे ते सेकंडरी साईडला काय असेल तर काही स्टार कनेक्ट नेटवर्क असेल. आता हा जर स्टार नेटवर्क असेल तर या ठिकाणी काय केलं असेल ग्राउंडिंग केलं असेल. हा ग्राउंड किंवा हा न्यूट्रल आणि या ठिकाणी काय यातले एक फेज घ्या आपल्याला काय भेटेल तर सिंगल फेजचा या ठिकाणी सप्लाय भेटला. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी हे डेल्टा मध्ये असेल आणि सेकंडरी कशामध्ये असेल तर आपल्याला स्टार कनेक्टेड मध्ये असेल. कारण डेल्टा मध्ये आपण 4 वायर सिस्टीम या ठिकाणी घेऊ शकतो का, नाही. याच्यामध्ये फक्त 3 फेज 3 वायर सिस्टीम पॉसिबल आहे. याच्यामध्ये चौथी वायर किंवा कॉमन वायर किंवा न्यूट्रल पॉसिबल आहे का, नाही. न्यूट्रल पॉसिबल कुठे आहे, ग्राउंड पॉसिबल कुठे आहे तर फक्त आणि फक्त स्टार कनेक्टेड सिस्टीम मध्ये पॉसिबल आहे. म्हणून जनरली जे काय डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्म असतात जे काय असतात तर एकाने डेल्टा स्टार कन्वर्टेड असतात. म्हणजे प्रायमरीचे डेल्टा मध्ये आणि सेकंडरी एकाने स्टार मध्ये. आता या ठिकाणी दाखवलेलं काय तर ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे कंझ्युमर. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय वेरियस टाइपच्या ठिकाणी कंझ्युमर असतील. फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल असतील, डोमेस्टिक असतील, त्यानंतर काही कमर्शियली असतील ज्यांना त्या ठिकाणी काय करतो तर सिंगल फेज सप्लाय लागतोय किंवा 3 फेज सप्लाय लागतोय. आपण काय करतो या ठिकाणी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपल्याला पॉवर सिस्टमचं काय भेटतं स्ट्रक्चर भेटतं. याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर फक्त आणि फक्त म्हणजेच एक्सेप्ट सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, एक्सेप्ट सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, ऑल अदर पॉवर transmission and distribution is carried out by 3 phase 3 wire system.
हा या ठिकाणचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आणखी नोट डाऊन करायचा आहे. आता जनरेशन आपण केलं जनरली 11 kV ला, पण ते 11 kV चा पण ट्रान्समिट डिस्ट्रीब्यूट का करत नाही, कारण जर आपण जे काय प्लांट आहे ते जर आपण त्या प्लांट पाहिले कुठे असतात तर एकाने लोड सेंटर पासून दूर असतात, रिमोट एरियाज मध्ये असतात, हिली एरियाज मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रो पॉवर प्लांट आहे, त्या हायड्रो पॉवर प्लांटचा उपयोग आपण सिटीमध्ये करून चालेल का? त्याचा उपयोग आपण जनरली त्याचा कन्स्ट्रक्शन आपण कुठे करतो तर हिली एरियाज मध्ये करतो, जिथे या ठिकाणी वॉटर या ठिकाणी इझिली अवेलेबल आहे, वॉटरला स्टोअर करण्यासाठी रिझर्वायरच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे त्या केसमध्ये आपण काय करतो तर एकाने हायड्रो पॉवर प्लांट कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट हा लोड सेंटर पासून काय असेल तर दूर असेल, त्या लोड सेंटर मध्ये आपण पॉवर काय त्या जनरेटिंग प्लांट पॉवर करतो 11 kV ला. या पॉवरला आपण जर आज इट इज 11 kV ला कंझ्युमरला द्यायला गेलो किंवा तिथपर्यंत आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय होईल, जे काही कॉस्ट आहे कॉस्ट वाढेल, कारण जे काही लॉसेस आहे ते लॉसेस काय होतात याच्यामध्ये तर जास्त होतात आणि इफिशियन्सी काय भेटते या ठिकाणी कमी भेटते. म्हणून आपण काय करतो जनरली जे काही 11 kV ला पॉवर जनरेट केलेला आहे त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही, कारण त्या केसमध्ये लॉसेस काय असतात जास्त असतात. आता लॉसेस का जास्त असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. फर्दर हे जे काही स्ट्रक्चर पाहिलं या स्ट्रक्चर बद्दल आपण व्हेरियस गोष्टी त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट आहे प्रायमरी ट्रान्समिशन. The electrical power at 132 kV is transmitted by the three-phase, three-wire overhead system to the outskirts city. This forms the primary transmission. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन कशा माध्यमातून करतो तर 3-phase, 3-wireच्या सहाय्याने करतो. जे काही ठिकाणी ज्या सिटी आहेत त्या सिटीच्या बाहेरून काय करतात या ट्रान्समिशन लागण्याचा प्रयत्न करतात. आता याच्यामध्ये व्होल्टेज रेंज किती आहे तर या ठिकाणी 132 kV आहे. या ठिकाणी आपण याचं व्होल्टेज 220 kV ला ट्रान्सफर करू शकतो किंवा ठिकाणी 400 kV ला ठिकाणी काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन जनरली कशाचं असतं तर या ठिकाणी हाय व्होल्टेजचं असतं. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट हे काय असेल तर 3-phase 3-wireच्या ठिकाणी ट्रान्समिशन असेल, ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता सेकंड केस आहे आपल्याकडे सेकंडरी ट्रान्समिशन. आता सेकंडरी ट्रान्समिशन कसं असला तर द प्रायमरी ट्रान्समिशन लाईन terminates कुठे होता तर at the receiving station which is usually lies outskirts of the city. At the receiving station the voltage is reduced to the 30 kV by the step down transformer. From the station electrical power is transmitted at 33 kV by the 3-phase 3-wire overhead system to the various substation SS located at the strategic points in the city. This from the secondary transmission. म्हणजे जे काय प्रायमरी ट्रान्समिशन प्रायमरी ट्रान्समिशन कुठे होतं टर्मिनेट होतोय कुठं तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये. मग रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये आपण काय करतो तर 132 kV चा काय करतो आपण रूपांतर करतोय कशामध्ये तर स्टेप डाऊन मध्ये. म्हणजे एक तर आपण 66 kV करूया किंवा 33 kV करूया, त्यापासून काय करूया आपण तर सेकंडरी ट्रान्समिशन काय करूया चालू करण्याचा प्रयत्न करूया. आता सेकंडरी ट्रान्समिशन कुठपर्यंत होईल तर एकाने जे काही सब स्टेशन आहेत त्या सब स्टेशन पर्यंत काय झालं तर सेकंडरी ट्रान्समिशन चालू होईल. म्हणजे ऍक्च्युअली जे काही सेकंडरी ट्रान्समिशन आहे ते सेकंडरी ट्रान्समिशन कितीने होत आहे तर जनरली एक तर या ठिकाणी 60 kV चा असेल किंवा या ठिकाणी 33 kV चा असेल. कोणतं सेकंडरी ट्रान्समिशन हे कशाच्या माध्यमातून असेल तर फर्दर या ठिकाणी 3-phase 3-wireच्या माध्यमातून असेल. अच्छा, हे सुरुवात कुठून होईल तर या ठिकाणी हे सुरुवात होईल कुठून तर रिसिव्हिंग स्टेशन पासून कुठपर्यंत जाईल तर या ठिकाणी सब स्टेशन पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. हे कुठून जाईल तर हे जनरली जिथे आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर करतोय म्हणजे इथे आपण स्टेप अप करण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून काय करतोय तर 11 kV चं रूपांतर आपण काय करतोय तर याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे टर्मिनेट्स होत आहे एंड होत आहे कुठं तर या ठिकाणी रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये काय होतं हे टर्मिनेट होतं. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन कुठून कुठपर्यंत आहे तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे जनरेटिंग प्लांट पासून जनरेटिंग स्टेशन पासून आपण त्याला स्टेप अप करूया ते कुठे जाईल तर एखाद्या रिसिव्हिंग स्टेशन पर्यंत जाईल हाय व्होल्टेजचं ट्रान्समिशन. आता हाय व्होल्टेज ट्रान्समिशन टर्मिनेट होईल कुठं तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायची आहे. अगेन हे 3-phase 3-wireचं असेल, ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आपण पाहूया आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. द सेकंडरी ट्रान्समिशन लाईन टर्मिनेट्स ऍट द सब स्टेशन. कुठे या ठिकाणी टर्मिनेट होतील कुठे त्यांचा एंड होईल तर या ठिकाणी सब स्टेशन मध्ये एंड होईल. वेअर द व्होल्टेज इज रिड्यूस्ड फ्रॉम द 32 kV टू द 11 kV 3-phase 3-wire. म्हणजे जे काय व्होल्टेज आपण काय करतो फर्दर रिड्यूस करतोय कुठं तर 33 kV पासून 11 kV पर्यंत आपण रिड्यूस करतोय. आणि या ठिकाणी आपण वायर कोणती यूज करतोय तर 3-phase 3-wire यूज करतोय. द 11 kV लाईन्स रन्स अलॉंग द इम्पॉर्टंट रोड साइड्स ऑफ द सिटी. दिस फ्रॉम द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आपण विचार केला कोणता तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन किती ना असेल तर या ठिकाणी 11 kV असेल. किती ना तर या ठिकाणी 11 kV असेल. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायची आहे. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन त्याला आपण पीडीएफ असं म्हणूया कितीचा आहे तर 11 kV चा आहे. याच्यामध्ये काय असेल तर 3-phase
3 वायरची फर्दर एखादी सिस्टीम असेल आणि इम्पॉर्टंट रोड साईडचं जे काय आहे ते जे काही इम्पॉर्टंट रोड आहे त्याच्या अवलंबन काय जातील याच्या ठिकाणी लाईन जातील. फर्दर जे काही प्रायमरी ट्रान्समिशन आहे ते प्रायमरी ट्रान्समिशन कुठे एंड होईल तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये एंड होईल. सेकंडरी ट्रान्समिशन एंड कुठे होईल तर एखादी सब स्टेशनच्या केसमध्ये एंड होईल. सब स्टेशनमध्ये फर्दर आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून 66 केव्ही असू द्या किंवा 33 केव्ही असू द्या त्याला आपण काय करूया स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. कुठं तर 11 केव्हीला आपण स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे इथून सब स्टेशन पासून पुढे चालू काय होईल तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन चालू होईल. म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होईल कुठून कुठपर्यंत तर या ठिकाणी सब स्टेशन पासून पुढे जाईल कुठपर्यंत तर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन स्टेशन पर्यंत जाईल. कुठपर्यंत डिस्ट्रीब्युशन स्टेशन म्हणा, डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणा, इथपर्यंत काय असेल तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असलेली गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता 11 केव्हीनं आपण काय करतो तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतो. आता सेकंडरी डिस्ट्रीब्युशन the electrical power from the primary distribution line that is 11 kV is delivered to the distribution substation. कुठं तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आपण देतो. These substations are located near the consumer localities and step down the voltage to a 400 volt 3 phase 4 wire for the secondary distribution. म्हणजे जे काय प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे त्याला आपण टर्मिनेट करतोय कुठं तर डिस्ट्रीब्युशन स्टेशनच्या केस त्याला आपण टर्मिनेट करतोय. त्या ठिकाणी फर्दर त्या 11 केव्हीचं रूपांतर आपण काय करतोय तर 400 केव्ही मध्ये करतोय किंवा 400 व्होल्ट मध्ये करतोय किंवा 400 व्होल्ट मध्ये करतोय जेणेकरून आपल्याला काय भेटेल तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन भेटेल. म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन किती होता तर 11 केव्हीच होता. 11 केव्ही पासून आपण 400 व्होल्टला काय करतोय डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतोय, स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न करतोय विथ द हेल्प ऑफ द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे. या केसमध्ये आपण कोणत्या वायर यूज करतोय तर 4 वायर सिस्टमच्या ठिकाणी यूज करतोय. In a secondary distribution system, the voltage between any two lines is a 415 volt and between any one line and neutral is किती आहे तर 230 व्होल्ट आहे. म्हणजे जे काय सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये खासियत काय याच्या केसमध्ये तर आपण 11 केव्ही पासून रूपांतर करतोय कुठं तर जनरल या ठिकाणी 415 व्होल्ट मध्ये रूपांतर करतोय. हे कुठं करतोय तर एखादी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनच्या केसमध्ये करतोय रूपांतर. म्हणजे 11 केव्ही कुठपर्यंत आला तर एखादी डिस्ट्रीब्युशन बॉक्स पर्यंत आला. तिथून पुढे काय जाईल तर 415 व्होल्ट सप्लाय जाण्याचा प्रयत्न केला. आता हे 415 व्होल्ट जे काय आहे ते किती लाईनच्या मध्ये आहे तर 3 फेज पैकी 2 लाईन मध्ये आहे. किती तर 3 फेज पैकी 2 लाईन आपल्याला 415 व्होल्ट भेटेल आणि बिटवीन एनी वन लाईन अँड न्यूट्रल किती भेटेल तर एकाने आपल्याला 230 व्होल्ट भेटेल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सेकंडरी साइडला अशा पद्धतीचा एक स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर असेल. आता या स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर मधले वाइंडिंग मधले फॉर एक्झाम्पल या 2 आपण लाईनचा विचार केला, या 2 फेजचा विचार केला तर यामध्ये किती असेल व्होल्टेज तर एकाने 415 व्होल्ट असेल. आता याच्यामध्ये आपण या ठिकाणी न्यूट्रल कन्सिडर केले. काय कन्सिडर केले तर फॉर एक्झाम्पल हे आपल्याकडे काय तर या ठिकाणचे हे न्यूट्रल आहे. आता या न्यूट्रल मध्ये आणि या लाईन मध्ये म्हणा फॉर एक्झाम्पल या लाईन मध्ये आणि या न्यूट्रल मध्ये किती असेल तर या ठिकाणी 230 व्होल्ट असेल. याला आपण म्हणतो सिंगल फेजचा सप्लाय आणि याला म्हणतो आपण काय तर लाईन टू लाईन व्होल्टेज. किती भेटतंय तर 3 फेजचं लाईन टू लाईन व्होल्टेज असेल 415 व्होल्ट. सिंगल फेजचं किती असेल तर या ठिकाणी 230 व्होल्ट असेल. या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कन्सिस्ट ऑफ याच्यामध्ये काय असू शकतं फीडर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल आणि सर्व्हिस मेन्स असेल. याच्याबद्दल आपण काय करायचं आहे तर 1 बाय 1 डिस्कशन करायचं आहे. मग इम्पॉर्टंट गोष्टी याच्यामध्ये काय होत्या तर जे काय प्रायमरी ट्रान्समिशन आहे ते कितीने होत आहे तर 132 केव्हीना 220 केव्हीना किंवा 400 केव्हीना होत आहे. त्यामध्ये आपण 3 फेज 3 वायर सिस्टम या ठिकाणी यूज करतोय. हे एंड कुठे होत आहे टर्मिनेट कुठे होत आहे तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये याचा समाप्ती केली जाते. यामध्ये आपण स्टेप डाऊन स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून काय करतो तर 11 केव्ही पासून पुढे स्टेप अप करण्याचा प्रयत्न करतो. आता रिसिव्हिंग स्टेशनला आलो त्या रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये रूपांतर आपण काय करूया तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून काय करूया स्टेप डाऊन करूया. मग ते 66 केव्ही असेल किंवा 33 केव्ही असेल. या ठिकाणी अगेन काय असेल तर 3 फेज 3 वायरचे सिस्टीम असेल. या ठिकाणी जो काही स्टेशन कोणता आहे तर काही सब स्टेशन पर्यंत हे जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे रिसिव्हिंग स्टेशनला काय करूया टर्मिनेट करूया आणि इथून पुढे काय तर सेकंडरी ट्रान्समिशन चालू होईल. कुठपर्यंत जाईल तर सब स्टेशन पर्यंत जाईल. आता सब स्टेशन पर्यंत आलेला सप्लाय कोणता असतो तर या ठिकाणी सब स्टेशन पर्यंत आलेला सप्लाय हा या ठिकाणी सेकंडरी ट्रान्समिशन असतो. कुठला तर सेकंडरी ट्रान्समिशन किती असतो 33 केव्ही म्हणा किंवा 66 केव्ही म्हणा. त्या सब स्टेशन मध्ये त्याला आपण काय करतो तर टर्मिनेट करतो. म्हणजे त्याकडे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो आणि 33 केव्ही पासून फर्दर आपण काय करतो 11 केव्ही ला सप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. जो की या ठिकाणी आपण काय करतो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणून यूज करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन
हा जो काय सप्लाय आहे तो सप्लाय 11 kVचा 3 फेज 3 वायचा सप्लाय जनरल आपण कुठे देतोय त्या ठिकाणी लार्ज इंडस्ट्रीला देतो आणि या ठिकाणी हा सेकंड डिस्ट्रीब्युशन झाला. म्हणजे आपण या ओव्हरऑल सिस्टीमचा विचार केला तर या ओव्हरऑल सिस्टीम मध्ये आपल्याला फक्त चौथी वायर या ठिकाणी भेटते म्हणजे फोर्थ वायर ठिकाणी भेटते म्हणजे न्यूट्रल काय आपल्याला पॉसिबल आहे कुठं तर फक्त आणि फक्त सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपल्याला फक्त न्यूट्रल वायर पॉसिबल आहे बाकी कुठं सुद्धा आपल्याला न्यूट्रल वायर कडे पॉसिबल नाहीये म्हणजे फोर्थ वायर कडे पॉसिबल नाहीये ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता याच्याबद्दल एक चार्ट दिलेला आहे चार्ट कशा पद्धतीचा आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. स्टेज ऑफ द पॉवर सिस्टम मग याच्यामध्ये व्होल्टेज लेवल दिले जातात. आता जे काही जनरेशन आहे जनरेशन किती असतं तर या ठिकाणी जनरली 11 kVचं असतं. आता जनरेशन करतोय कशाच्या माध्यमातून करेल तर अल्टरनेटर जो काय आहे त्याला आपण एसी जनरेटर असं म्हणतो. ही काही सिंक्रोनस मशीन आहे ज्यावेळेस याचा टर्बाइन याचा ज्यावेळेस प्राइमोर जसं आपण रोटेट करूया प्राइमोर कोण असेल तर टर्बाइन असेल म्हणजे असं तर रोटेट होईल त्यावेळेस पॉवर जनरेट होईल. आता याला टर्बाइनला रोटरला काय रोटेट करायचं आपण काय यूज करूया तर टर्बाइन यूज करण्याचा प्रयत्न करूया. मग हायड्रो असतील त्यानंतर स्टीम असतील गॅस टर्बाइन असतील यांचा उपयोग करूया आणि पॉवर जनरेट करूया. जनरली आपण कितीला करतो तर 11 kV ला करतो पण मॅक्झिमम आपल्यामध्ये किती पॉसिबल आहे कुठपर्यंत केलेली आहे तर ठिकाणी 33 kV सुद्धा ठिकाणी केलेली आहे. कुठे केलेली आहे तर कोरबा या ठिकाणी जो काही एनटीपीसी प्लांट आहे दॅट इज थर्मल पॉवर जो काय आहे त्या ठिकाणी आपण काय केले तर या ठिकाणी 33 kV जनरेट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि केलेला आहे. प्रायमरी ट्रान्समिशन कितीने होऊ शकतं तर एकाने 66 kVचं पॉसिबल आहे 132 kVचं पॉसिबल आहे 220 kVचं एकाने पॉसिबल आहे और 400 kVचं एकाने पॉसिबल आहे. म्हणजे ट्रान्समिटच करायचं ना 11 kV ला काय करायचं आहे एकाने स्टेप अप करायचं आणि ट्रान्समिट करायचं त्याला आपण म्हणतो काय तर प्रायमरी ट्रान्समिशन असं म्हणतो. आता सेकंडरी ट्रान्समिशन पॉसिबल कुठं आहे तर सेकंड ट्रान्समिशन एकतर 66 kVचं पॉसिबल आहे किंवा 33 kV सुद्धा एकाने पॉसिबल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रायमरी असे 132 असेल तर आपण काय करूया स्टेप डाउन करूया कुठं एकतर 66 ला करूया किंवा काय करूया तर एकतर 33 ला करूया. म्हणजे याला सेकंडरी ट्रान्समिशन. त्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन इज जनरली डन बाय कुठं तर 11 kV ला असेल किंवा 6.6 kV ला असेल. त्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपण कुठं करतो तर जनरली 415 व्होल्ट 3 फेजच्या केसमध्ये आणि सिंगल फेजच्या केसमध्ये किती तर 230 व्होल्ट. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट सिस्टीम कशा असेल याच्यामध्ये एक मी या ठिकाणी याच्यामध्ये ऍडिशन करतो. सिस्टीम कशा असेल तर या केसमध्ये असेल 3 फेज 3 वायर सिस्टीम असेल. या केसमध्ये कशा असेल तर 3 फेज 3 वायर सिस्टीम असेल. याही केसमध्ये 3 फेज 3 वायर सिस्टीम असेल आणि या केसमध्ये फक्त 3 फेज 4 वायर सिस्टीम असेल. म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन केसमध्ये आपल्याला काय भेटते तर एक्स्ट्रा वायर भेटते. या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायच्या. तर याच्यावरती एक्झामला ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो कोणत्या केसमध्ये या ठिकाणी कोणती वायर असेल म्हणजे 3 फेज 4 वायर सिस्टीम कुठं असेल तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन केसमध्ये असेल किंवा जनरली सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कॅरीड आउट बाय द कोणत्या साईडला तर 3 फेज 4 वायरच्या सिस्टीमच्या साहाय्याने आपण काय करतो तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आपण काय करतो कॅरी करण्याचा प्रयत्न करतो. याच्याबद्दल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे जाऊया आपण आणि थोडंसं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बद्दल बोलूया. म्हणजे आपण सेकंड डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर सेकंड डिस्ट्रीब्युशन कन्सिस्ट ऑफ कोणाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये फीडर असेल त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असेल त्यानंतर काय असेल त्याच्यामध्ये तर सर्व्हिस मेन्स असेल. याच्याबद्दल आपण काय करूया तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आता the part of the power system that distributes electrical power for the local use is called as the distribution system. Generally, a distribution system is the electrical system between the substation fed by the transmission and the consumer meter. A typical distribution system is shown in figure. आता या ठिकाणी ट्रान्समिशन सिस्टम असून एकाने आलेलं आहे. या ठिकाणी काय तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे. या ठिकाणी काय तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे. म्हणजे या ठिकाणी सप्लाय किती आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आलं असेल 11 kV या ठिकाणी किती मध्ये कन्वर्ट केला तर 415 व्होल्ट मध्ये काय केलं तर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला कुठं तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनच्या माध्यमातून. आता हा जो काय डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन माध्यमातून सप्लाय आपण कन्वर्ट केला आहे याला आपण काय करूया तर फीडरच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटरकडे देण्याचा प्रयत्न करूया. आता फीडर काय आहे डिस्ट्रीब्युटर काय आहे याच्याबद्दल आपण काय केलं करणार होता तर डिटेलमध्ये डिस्कस करणार होता. आता फर्दर हा फीडर आहे फीडर काय करेल तर डिस्ट्रीब्युटरला सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ह्या सर्व्हिस मेन्स आहे. सर्व्हिस म्हणजे काय ते आणि केबल आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. कंपोनेंट्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन सिस्टमचे कंपोनेंट्स कोणते असेल फर्स्ट त्यामधला आहे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. कोणता आहे तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. A distribution substation is the electrical system which transfers power for the transmission system to the distribution system of an area. म्हणजे हा काय करेल तर ट्रान्समिशन सिस्टम पासून डिस्ट्रीब्युशन सिस्टमला पॉवर ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करेल. आता डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे
The distribution transformer is a step down transformer in which primary and secondary are connected in a delta and a star respectively. म्हणजे प्रायमरी कशामध्ये असेल तर डेल्टा मध्ये असेल, सेकंडरी कशामध्ये स्टार मध्ये असेल. इट ऑल्सो टर्म ॲज अ सर्व्हिस ट्रान्सफॉर्मर, याला आपण सर्व्हिस ट्रान्सफॉर्मर म्हणतो. The output voltage of the distribution transformer is 440 volt in case of 3-phase system and 230 volt in case of the single phase system in India. इंडियामध्ये किती आहे तर 440 व्होल्ट म्हणा, 415 व्होल्ट म्हणा, 400 व्होल्ट म्हणा. हे कशामध्ये तर या ठिकाणी 3 फेजच्या सिस्टीम मध्ये, आणि सिंगल फेज मध्ये किती आहे तर या ठिकाणी 230 व्होल्ट आहे. नेक्स्ट आहे फीडर. A feeder is a conductor that connects the substation to the area where the power is to be distributed. म्हणजे जो काही ठिकाणी फीडर आहे त्या फीडरचं काम काय तर सबस्टेशनला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. कुठं तर ज्या ठिकाणी पॉवर आपल्याला काय करायचा, डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करायचा. Generally no tappings are taken from the feeder so that the current in it remains the same through it. आता जो काय फीडर असतो त्या फीडर मध्ये आपण कोणत्या पद्धतीचा लोडला टॅपिंग करत नाही किंवा कोणत्या पद्धतीचा लोड आपण घेत नाही. विथ द हेल्प ऑफ टॅपिंग म्हणजे कोणत्याही पद्धतीचा सप्लाय, कोणत्याही पद्धतीचा लोड त्या फीडरला आपण काय करत नाही, कनेक्ट करत नाही. जर त्याला कोणत्याही पद्धतीचा लोड आपण कनेक्ट करत नसेल तर जी काही त्याची करंट आहे ती करंट कशी असेल, सेम असेल. म्हणजे करंट काय तर कॉन्स्टंट आहे, गोष्टीमध्ये लक्षात ठेवायच्या. The main consideration in a design of the feeder is the current carrying capacity. याच्या डिझाइन मध्ये मेन कन्सिडरेशन कोणता आहे, कोणाचा विचार केला जातो तर याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी, हा याचा काय केला जातो, याच्यामध्ये मेन विचार केला जातो. अगेन हा जो काय फीडर आहे तो फीडर काय एक पद्धतीचा कंडक्टर आहे. हा कंडक्टर आहे म्हणजे काय केलं तर करंटला कॅरी करण्याचा प्रयत्न करेल. पण हा कनेक्ट कुणाला करेल तर सब स्टेशन पासून कुणाला करेल तर एरिया वेअर पॉवर इज टू बी डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे सब स्टेशन पासून पॉवरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करेल. कुठं तर डिस्ट्रीब्युटरकडे नेण्याचा प्रयत्न करेल. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दाखवलेला आहे. ह्या सर्व्हिसमॅन दिसतात. या ठिकाणी एक सब स्टेशन आहे. या ठिकाणी काय तर हे जो काय सीडी आहे, हा जो काय एडी आहे, हा जो काय बीए आहे आणि हा जो काय बीसी आहे, काय तर डिस्ट्रीब्युटर आहेत. हा फीडर काय करेल तर सब स्टेशन पासून पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करेल. कुठं तर डिस्ट्रीब्युटरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करेल. याच्याबद्दल आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटर. A distributor is a conductor from which tappings are taken for the supply to the consumer. In figure AB असेल, BC असेल, CD असेल and DA असेल are the distributor. म्हणजे आपण जे काय फिगर पाहिलं त्या फिगर मध्ये AB असेल, BC असेल, CD असेल आणि DA असेल, हे काय तर व्हेरियस टाइपचे काय तर डिस्ट्रीब्युटर आहेत. आता या डिस्ट्रीब्युटर मध्ये आपण काय केलं तर अशा पद्धतीने ठिकाणी आरो दाखवलेला आहे. तर याचा अर्थ काय तर या ठिकाणी आपण लोडचं टॅपिंग केलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं तर लोड घेतलेला आहे. कोणासाठी तर कंझ्युमर साठी. आता ह्याचा जो काय आपण लोड घेतो तो लोड कशाच्या माध्यमातून घेतो तर केबलच्या माध्यमातून घेत असेल. ज्या काय या केबल असतात त्या केबलचा आपण काय म्हणतो तर सर्व्हिस मेन्स असं म्हणतो. म्हणजे केबलचं काम काय आहे तर डिस्ट्रीब्युटर पासून पॉवर सप्लाय घ्यायचा आणि कंझ्युमरला देण्याचं काम करायचा. म्हणजे डिस्ट्रीब्युटर पासून जो काय कंझ्युमरचा मीटर आहे तिथपर्यंत जे काय केबल तिला म्हणतो आपण काय तर सर्व्हिस मेन्स असं म्हणतो. या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर आपण फीडर पाहिला, आपण डिस्ट्रीब्युटर बद्दल बोलतोय. The current through the distributor is not constant because the tappings are taken at various places along its length. म्हणजे जर आपण करंटचा विचार केला या केसमध्ये तर करंटच्या मध्ये सेम असेल का नाही. या ठिकाणी हा करंट या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न केला, इथं करंट जायला, इथं करंट जायला, म्हणजे जो काही करंट तो करंट काही सेम असेल का नाही. म्हणजे करंट त्या ठिकाणी सेम नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या. While designing the distributor, voltage drop along its length is the main consideration. म्हणजे डिझाइन करायचा आहे. voltage drop या ठिकाणी काय तर मेन कंसिडरेशन आहे. Since the statutory limit of the voltage variation is plus minus 6% the rated voltage at the consumer terminals. आता आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युटरचं डिझाइनिंग करायचं. म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटरचं डिझाइन करायला गेलो तर त्या ठिकाणी करंट सेम आहे का नाही. जर करंट एकाने सेम नसेल तर व्होल्टेज ड्रॉप काय एकाने व्हॅरी असेल. म्हणजे जर करंट एकाने सेम नाही आहे तर डिस्ट्रीब्युटरच्या केसमध्ये काय असेल व्होल्टेज ड्रॉप व्हॅरी असेल. व्हाईल डिझाइनिंग द डिस्ट्रीब्युटर आपण व्होल्टेज ड्रॉप इज द मेन कंडिशन घेतोय. सिन्स स्टॅट्युटरी लिमिट्स ऑफ द व्होल्टेज व्हॅरिएशन किती आहे तर ठिकाणी प्लस मायनस 6% ऑफ द रेटेड व्होल्टेज आहे. कुठं तर कंझ्युमरच्या टर्मिनलला. म्हणजे कंझ्युमर टर्मिनलला जे काय व्होल्टेजचे व्हॅरिएशन किती येतं तर प्लस मायनस 6% असतं. आता याच्यावरती इथे एक एमसीक्यू विचारला जातो. त्यानंतर याचं डिझाइनिंग कुठे आहे तर इथं आहे. कसे बेसिसवरती असतं तर व्होल्टेजच्या बेसिसवरती असतं. या ठिकाणी इथे एक एमसीक्यू विचारला जातो. आता डिस्ट्रीब्युटर काय करतोय तर या ठिकाणी टॅपिंग असतात. म्हणजे कुणाला टॅपिंग असतात तर डिस्ट्रीब्युटरला असतात. इथे एक एमसीक्यू विचारला
जातो. आता डिस्ट्रीब्युटर काय करतो तर जे काही पॉवर आहे ती पॉवर घेतो कुठून तर फीडर पासून या ठिकाणी पॉवर घेण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व्हिस मेन्सला पॉवर देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा जनरली फीडर मधला आणि सर्व्हिस मेन्स मधला काय तर दुवा आहे ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. आता सर्व्हिस मेन्स, a service means is generally a small cable which connects the distributor to the consumer terminal. म्हणजे कंझ्युमरला सप्लाय द्यायचा आहे, कुणाच्या माध्यमातून देऊया तर आपण सर्व्हिस मेन्सच्या माध्यमातून देऊया. म्हणजे हे काहीतरी एक केबल आहे, काय करेल तर पॉवर देण्याचा प्रयत्न करेल कुणाला कंझ्युमरला. A service means is the consumer may be either connected to the distributor or a sub distributor depending on the position of the and agreement of the consumer. The overline or underground cable connecting supplier's distribution line to the consumer premises called as service mains असतील किंवा सर्व्हिस कनेक्शन असतील or सर्व्हिस लाईन्स असतील. The service lines terminate at the point where the supply conductor enters into the consumer meter. म्हणजे जे काय सर्व्हिस लाईन्स आहेत, जे काय सर्व्हिस मेन्स आहेत ह्या टर्मिनेट कुठे होतात तर ज्या ठिकाणी आपल्याकडे मीटर बॉक्स बसला असतो त्या मीटर बॉक्स मध्ये काय होतं तर या लाईनचं काय करतात टर्मिनेट होतात. याला आपण म्हणतो काय तर सर्व्हिस मेन्स. The diagram representation of the service mains is given as follows. असे काय करतात डायग्राम दिलेला आहे. या ठिकाणी काय तर डिस्ट्रीब्युटर आहे. आता या ठिकाणी सर्व्हिस मेन कोणते आहेत तर या ठिकाणी सर्व्हिस मेनच्या ठिकाणी केबल आहेत. या ठिकाणी कंझ्युमर 1 असेल, या ठिकाणी 2 असेल, या ठिकाणी काय असेल तर 3 असेल. या एंड कुठे होतील तर या ठिकाणी याचा मीटर बॉक्स इथं असेल, फॉर आपण एमबी असं म्हणूया. याचा मीटर बॉक्स इथं, याचा मीटर बॉक्स इथं, या ठिकाणी काय असेल एंड होतील. मीटर पॉईंट सप्लायचं काम कोणाचं सर्व्हिस मेनचं सप्लाय देण्याचं काम आहे. या ठिकाणी लोकल याचा ट्रान्सफॉर्म असेल, या ठिकाणी मेन याचा स्टेशन असेल, या ठिकाणी काय असेल तर फीडर असेल, या ठिकाणी हा दिसतोय जो काय तर एखादी डिस्ट्रीब्युटर आहे. डिस्ट्रीब्युटर काय करेल तर सर्व्हिस मेनचा सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर फीडर आणि सर्व्हिस मेन्स मधला हा काय तर दुवाही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं. जनरली जे काय सर्व्हिस मेन्स आहे सर्व्हिस मेनचे क्लासिफिकेशन आपण 2 टाइप्स मध्ये करतो. एक तर असेल अंडरग्राउंड सर्व्हिस मेन्स आणि सेकंड असेल ओव्हरहेड सर्व्हिस मेन्स. Underground service mains connection means the conductor are drawn or taken below the ground level. It will have the long life. याच्यामध्ये लाईफ कशी असेल तर या ठिकाणी लॉंग असेल. It may not be affected weather parameter. It is used in a metro and corporate cities where the overhead connection construction is very difficult. याचा उपयोग आपण कुठं करूया जिथं ओव्हरहेडचं कनेक्शन काही डिफिकल्ट आहे त्या केसमध्ये आपण काय उपयोग करण्याचा प्रयत्न करूया. It gives out the good appearance. म्हणजे याचा अपीयरन्स कसा आहे आणि गुड आउट आहे. म्हणजे ऍक्च्युअली हे आपल्याला बाहेर दिसत नाहीये म्हणून याचा अपीयरन्स कसा आहे आणि गुड आहे. आता ओव्हरहेडच्या केसमध्ये काय तर ओव्हरहेड सर्व्हिस मेन्स कनेक्शन मेन्स कंडक्टर आर ड्रॉन ऑर टेकन अबोव द ग्राउंड लेवल. ग्राउंडच्या काय असेल तर वरती असतील. द एक्सटेन्शन ऑफ द सर्व्हिस लाईन इज इझी इन ओव्हरहेड लाईन्स. आपल्याला एक्सटेन्शन करायचं आहे, वाढवायचे आहे सर्व्हिस लाईन्स काय मध्ये इझी असेल. द फॉल्ट लोकेशन अँड रेक्टिफिकेशन आर कम्पॅरेटिव्हली काय तर सिंपल आहे कोणाच्या केसमध्ये तर ओव्हरहेडच्या केसमध्ये. नेक्स्ट आहे इट इज अ चीप अँड इझी टू इरेक्शन. म्हणजे काय करायचं या ठिकाणी इरेक्शन करायचं आहे हे कसं असेल तर इझी असेल आणि चीप असेल. या गोष्टी आपल्याला सर्व्हिस मेनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपण जनरली काय काय पाहिला तर आपण फर्स्टली या ठिकाणी पाहिला फीडर, त्यानंतर आपण पाहिला डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर आपण पाहिला काय तर सर्व्हिस लाईन्स या ठिकाणी पाहिला. मग याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट कोणता होता लक्षात काय याच्यामध्ये ठेवायचा तर जो काही या ठिकाणी फीडर असेल, कोण म्हणतोय मी जो काय या ठिकाणी फीडर असेल तो फीडर काय करेल या ठिकाणी तर सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. कुणाला तर या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरला सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा सब स्टेशन पासून सप्लाय घेईल आणि डिस्ट्रीब्युटरला सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. कुणाला तर डिस्ट्रीब्युटरला सप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. याचं जे काय डिझाईन कशा बेसिसवरती केलेलं आहे तर या ठिकाणी करंट कॅरिंग कॅपॅसिटी वरती. कशावरती तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी वरती याचं आपण काय करतो तर डिझायनिंग करतो. अच्छा याच्यामध्ये जे काय करंटची डेन्सिटी आहे किंवा जो काय ठिकाणी करंट तो करंट कसा ठिकाणी सेम आहे कारण याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं टॅपिंग करतो का तर नाही. जर याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं टॅपिंग करत नसेल जर आपण याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं टॅपिंग करत नसेल तर याच्या जे काय करंटची डेन्सिटी कशी असेल तर सेम असेल. म्हणजे करंटच्या मध्ये कसा ठिकाणी सेम आहे. जर करंट सेम असेल तर याचं डिझाईन आपण कशा बेसिसवरती करतो तर करंट कॅरिंग कॅपॅसिटीच्या बेसिसवरती करतो. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. फर्दर याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट कोणता आहे तर नो टॅपिंग. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा टॅपिंग नाही येतं. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजे फीडर वरती कोणत्याही पद्धतीचे टॅपिंग नसते. हा या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला एमसीक्यू जातो. ऑन विच ऑफ द फॉलोइंग नो टॅपिंग इज प्रोव्हाइडेड कुणावरती तर फीडर वरती. सेकंड आपण पाहिला कोण तर डिस्ट्रीब्युटर. कोण पाहिला तर डिस्ट्रीब्युटर पाहिला. आता फीडर या ठिकाणी काय करेल तर पॉवर फीड करण्याचा प्रयत्न करेल. सिंपल या ठिकाणी काय करेल फीडर फीड्स पॉवर
टू डिस्ट्रीब्युटरला काय करेल तर पॉवर एक आणि फीड करण्याचा प्रयत्न करेल. याच्याबद्दल आपल्या जनरल एक्झामला क्वेश्चन जातो. आता डिस्ट्रीब्युटरचं काम काय आहे तर जो काय फीडर आहे त्या फीडर पासून काय करायची पॉवर घ्यायचे आणि कुठे द्यायचे तर सर्व्हिसमॅनच्या माध्यमातून कुठे द्यायचे तर कंझ्युमरला द्यायचे. म्हणजे याच्यावरती टॅपिंग असतात का तर याच्यावरती टॅपिंग असतात. याच्यावरती या ठिकाणी टॅपिंग असतात. टॅपिंग आहेत का यस आहेत. जर याच्यावरती टॅपिंग असेल तर टॅपिंग असेल तर करंट सेम असेल का नसेल. म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर व्होल्टेज ड्रॉप असेल. काय असेल तर व्होल्टेज ड्रॉप याच्यामध्ये असेल. म्हणजे जो काय फीडर आहे त्या फीडरचं आपण डिझायनिंग करतो कशा बेसिसवरती तर अकॉर्डिंग टू द व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज व्हॅरिएशन किती आहे याच्यावर आपण काय करतो डिझायनिंग करतो. फर्दर जो काही कंझ्युमर टर्मिनल त्याच्या अक्रॉस जो काही प्लस मायनस व्होल्टेज ड्रॉप आहे किती असतो तर प्लस मायनस 6% काय असतो ठिकाणी व्होल्टेजचा ड्रॉप असतो. फॉर एक्झाम्पल व्होल्टेज असेल किती फॉर एक्झाम्पल 400 व्होल्टेज असेल तर याच्यामध्ये प्लस मायनसचा व्होल्टेज ड्रॉप हा कसा तर लिमिट आहे. म्हणजे ऍक्च्युअली किती असेल तर या ठिकाणी 400 मायनस 24 आणि 400 प्लस या ठिकाणी 24 होईल. म्हणजे किती होईल तर या ठिकाणी 376 पासून 424 पर्यंत याच्यामध्ये जो काय ड्रॉप आहे ड्रॉप काय असतो ठिकाणी कन्सिडरेबल असतो. म्हणजे या ठिकाणी गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. डिस्ट्रीब्युटरचं डिझायनिंग आपण पाहिलं व्होल्टेज ड्रॉपच्या बेसिसवरती. याच्यावरती काय असेल तर टॅपिंग असेल. फर्दर याच्यावरती आपण टॅपिंग प्रोडक्ट आहे ह्याला जो काय डिस्ट्रीब्युटर आहे तो डिस्ट्रीब्युटरला आपण काय करतो पॉवर कोणाच्या माध्यमातून तर फीडरच्या माध्यमातून पॉवर देण्याचा प्रयत्न करतो. अगर डिस्ट्रीब्युटर हा दुवा आहे कोणामधला तर फीडर मधला आणि या ठिकाणी कंझ्युमर मधला. आता कंझ्युमर म्हणजेच काय तर एखादी सर्व्हिस मेन्स आहेत. काय तर या ठिकाणी सर्व्हिस मेन्स आहेत. आपण सर्व्हिस मेन्स बद्दल डिस्कशन केला. सर्व्हिस मेन्स म्हणजेच काय तर एखादी सर्व्हिस लाईन आहे. काय तर सर्व्हिस या ठिकाणी लाईन आहे जे की काय करेल डिस्ट्रीब्युटर पासून पॉवर घ्यायला. म्हणजे हे काय तर केबल आहे काय करेल डिस्ट्रीब्युशन पासून पॉवर एकाने घ्यायला आणि ते कुठे द्यायला तर कंझ्युमरला देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सर्व्हिस मेन्स इज नथिंग बट काय तर ठिकाणी केबल आहे आणि ही काय करेल तर पॉवर देण्याचा प्रयत्न कोणाला तर कंझ्युमरला. आता केबल असेल तर हिला आपण कुठून पर्यंत घेऊया तर डिस्ट्रीब्युशन पासून घेऊया आणि जो काही कंझ्युमरचा मीटर आहे त्या मीटरच्या टर्मिनल मध्ये या ठिकाणी काय करूया टर्मिनेट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे याचं काम काय तर डिस्ट्रीब्युशन पासून पॉवर घे आणि कंझ्युमरच्या मीटर पर्यंत पॉवर दे. हे काम कोणाचं सर्व्हिस मेन्स आहे. फर्दर हा एक काय तर कंडक्टर आहे. हा एक काय तर कंडक्टर आहे. हा एक काय ठिकाणी कंडक्टर आहे आणि हा एक काय तर ठिकाणी कंडक्टर आहे. म्हणजे हे सर्व काय करतात तर ठिकाणी करंट कॅरी करण्याचंच काम करतात. फक्त याचं डिझायनिंग आपण कशा बेसिसवर करतो तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी बेसिसवर करतो आणि याचं डिझायनिंग आपण कशा बेसिस करतो तर ठिकाणी व्होल्टेज ड्रॉपच्या बेसिसवरती करतो. या गोष्टींमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता इलेक्ट्रिकल लोड काय आहे एनी डिव्हाइस विच युटिलाइज द इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर डुईंग वर्क इज नोन ॲज इलेक्ट्रिकल लोड. आता कोणत्या ठिकाणी अशी डिव्हाइस घ्या की ती काय करते इलेक्ट्रिकल एनर्जीचा युटिलायझेशन करते इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करते फॉर डुईंग अ युजफुल वर्क. त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिकल लोड असं म्हणतो. याच्यामध्ये सिंगल फेजचे लोड असतील याच्यामध्ये 3 फेजचे लोड असतील. सिंगल फेजच्या केसमध्ये दिस लोड सप्लाइड बाय द एनी वन फेज अँड न्यूट्रल. सम सिंगल फेज लोड आर कोणते असतील फॅन असतील कूलर असेल एसी असेल सिंगल फेज मोटर असतील इलेक्ट्रिकल बल्ब असतील. हे काय तर सिंगल फेजचे लोड आहेत. आता 3 फेजच्या केसमध्ये सच ॲज 3 फेज इंडक्शन मशीन असेल. द 3 फेज लोड्स आर 2 टाइप्स. याच्यामध्ये स्टार कनेक्ट सिस्टम असेल आणि डेल्टा कनेक्ट सिस्टम असेल. असे काय तर 3 फेजच्या लोड मध्ये आपण 2 टाइप पाहतो स्टार आणि डेल्टा. स्टार मध्ये आपल्याला काय भेटतं तर आपल्याला एक ग्राउंड भेटतं आपल्याला न्यूट्रल भेटते म्हणजे 3 फेज 3 वायर भेटते. डेल्टा मध्ये आपल्याला असे 3 फेज 4 वायर भेटत नाही. याही गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे जे काय जनरल आपण स्ट्रक्चर पाहिला या स्ट्रक्चर मध्ये आपण काय काय पाहिला तर या स्ट्रक्चर मध्ये आपण जे काय सिंगल लाईन डायग्राम मध्ये सिंगल लाईन डायग्राम पाहिले. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ पॉवर सिस्टम पाहिला. त्याच्यामध्ये जनरेशन पाहिला ट्रान्समिशनच्या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशन सेकंडरी ट्रान्समिशन त्यानंतर डिस्ट्रीब्युशनचा पाहिला. त्यानंतर आपण फीडर असेल डिस्ट्रीब्युटर असेल सर्व्हिस मॅन असेल याच्याबद्दल आपण काय केलं तर या ठिकाणी डिस्कस केलं. आता आपण काय करूया तर याच्यावरती जे काही एमसीक्यू एक्झामला विचारलं जातं ते एमसीक्यू बद्दल डिस्कशन करूया जेणेकरून हा पॉईंट आपल्याला इथंच क्लिअर होईल. फर्स्ट एमसीक्यू आहे विच ऑफ द फॉलोइंग व्होल्टेज लेवल इज युज्ड इन अ प्रायमरी ट्रान्समिशन. आता प्रायमरी ट्रान्समिशनच्या केसमध्ये आपण कोणती व्होल्टेज लेवल यूज करतो हा क्वेश्चन विचारला एसएससी 2020 ला. 440 वोल्ट 33 केव्ही 11 केव्ही और 132 केव्ही. आपण प्रायमरी ट्रान्समिशन केस मध्ये पाहिलं होतं जे काय 11 केव्हीचं व्होल्टेज आहे ते 11 केव्हीच्या व्होल्टेजला काय करायचं तर या ठिकाणी स्टेप अप करायचं. काय करायचं स्टेप अप करायचं. कशा माध्यमातून तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून. कुठे करायचं तर या ठिकाणी एकतर 132 केव्ही असेल किंवा 66 केव्ही या ठिकाणी पॉसिबल आहे. त्यानंतर 220 केव्ही असेल कोणता असेल तर त्यानंतर 220 केव्ही असेल. त्यानंतर किती असेल तर 400 केव्ही असेल. आपण
आपण काय करतो, याला अशा पद्धतीने ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जनरली कोणती लेवल असेल या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशनचे, तर एखादी 132. ऑप्शन नंबर 4 विल बी द काय असेल या केसमध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. Which of the following system is used to secondary transmission of the electrical power? आता सेकंडरी ट्रान्समिशन करायचं आहे, कोणती सिस्टम आपण यूज करतो सेकंडरी ट्रान्समिशन साठी, तर 33 kV 3 फेज 4 वायर, 66 kV 3 फेज 4 वायर, 33 kV 3 फेज 3 वायर सिस्टम और 110 kV 3 फेज 3 वायर सिस्टम. आता आपण जे काय सेकंडरी ट्रान्समिशन आहे ते सेकंडरी ट्रान्समिशन करतो, म्हणजे या केसमध्ये आपण काय करतो तर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर यूज करतो. मग स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण काय यूज केला तर प्रायमरीच्या ट्रान्समिशन केसमध्ये आपण काय केलं तर 132 kV चा काय असेल तर प्रायमरी ट्रान्समिशन असेल. हे आपण कशा माध्यमातून केलं तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये केलं. आपण स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर यूज करूया आणि याला कन्वर्ट करूया कुठं तर एक तर या ठिकाणी 33 kV मध्ये असेल और या ठिकाणी एकतर 66 kV मध्ये असेल. हे कशा माध्यमातून तर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून. हे कुठं केलं जाईल तर या ठिकाणी हे रिसिव्हिंग स्टेशनच्या टेस्टमध्ये केलं जाईल. अच्छा, या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशन कोणाचं असतं तर 3 फेज 3 वायरचं असतं. आता रिसिव्हिंग स्टेशनमध्ये आपण याला काय केलं शट डाउन केलं फर्दर. हे कोणाच्या केसमध्ये असतं तर 3 फेज आणि 3 वायरचंच असतं काय तर या ठिकाणी सेकंडरी ट्रान्समिशन. फर्दर प्रायमरी डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये आपण काय करूया तर 3 फेज 3 वायर सिस्टम यूज करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन इज ऑलवेज डन ऍट 3 फेज 3 वायर सिस्टम. मग याच्यामध्ये जिथे जिथे 4 वायर आहे तो या ठिकाणी ऑप्शन गेला, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा या ठिकाणी गेला. आता 110 kV दॅट इज 110 kV 3 फेज 3 वायर सिस्टम. आता 110 kV ला आपण सेकंडरी ट्रान्समिट करतो का नाही, त्याची रेंज किती आहे तर एक तर 33 kV असेल किंवा 66 kV असेल आणि 3 फेज 3 वायर सिस्टम असेल. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचं. नेक्स्ट, प्रायमरी ट्रान्समिशन इज डन बाय अ डॅश डॅश सिस्टम. आता प्रायमरी ट्रान्समिशन आपण कशाच्या माध्यमातून करतो तर मी सांगितलं एक्सेप्ट सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑल अदर ट्रान्समिशन दॅट इज प्रायमरी असेल सेकंडरी असेल अँड प्रायमरी डिस्ट्रीब्युशन इज कॅरीड आउट बाय द 3 फेज 3 वायर सिस्टम. म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन जर सोडलं तर बाकीचे सर्व ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन आर डन ऍट 3 फेज 3 वायर सिस्टम. आता विचारलं काय तर प्रायमरी ट्रान्समिशन विचारलेलं आहे इज अ कॅरीड आउट बाय 3 फेज 3 वायर सिस्टम. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल. 11 kV चं रूपांतर आपण काय करूया 132 kV ला करूया, 220 ला करूया, 400 kV ला करूया आणि त्याला काय करूया तर ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करूया. हे ट्रान्समिशन कुठे एंड होईल तर रिसिव्हिंग स्टेशनच्या केसमध्ये प्रायमरी ट्रान्समिशन काय होतं या ठिकाणी एंड होतं. त्या ठिकाणी स्टेप डाऊनच्या माध्यमातून काय केलं त्याला स्टेप डाऊन केलं जातं आणि त्या ठिकाणाहून सेकंडरी ट्रान्समिशन काय होतं चालू होतं. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन या ठिकाणी 3 फेज 3 वायरचं असतं. ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, द मोस्ट कॉमनली युज्ड नॉमिनल प्रायमरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज इज. आता मोस्ट कॉमन विचारलेला आहे पण कोणता आहे तर नॉमिनल प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं व्होल्टेज किती असतं तर एक तर आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आपण 11 kV ला करू शकतो किंवा 33 kV ला करू शकतो. ज्या ठिकाणी इंडस्ट्री त्यांना लागणार जर 33 kV लागणार असेल तर त्या ठिकाणी आपण काय करूया 33 kV चा यूज करण्याचा प्रयत्न करूया. पण मोस्ट कॉमन आपण कोणतं यूज करतो तर या ठिकाणी 11 kV यूज करतो. कोणता 11 kV. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी काय असेल तर या केसमध्ये राईट आन्सर असेल. आता मोर दॅन 765 ची काय गरज आहे का नाही. 765 kV आपण मॅक्झिमम एसीचं ट्रान्समिशन करतो इंडियामध्ये सध्याच्या घडीला. म्हणजे 765 kV काय तर हे मॅक्झिमम एसी ट्रान्समिशनचं व्होल्टेज आहे. आता 765 kV ची काय गरज आहे का नाही, 400 kV ची काय गरज आहे का नाही, हे काय तर एकांचं प्रायमरी ट्रान्समिशन आहे. सो ऑप्शन फर्स्ट विल बी काय असेल तर या केसमध्ये याचं काय असेल तर बरोबर आन्सर असेल. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन इज कॅरीड आउट बाय. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कशामध्ये करतो तर 3 फेज 3 वायर सिस्टम. ऑप्शन नंबर 4 विल बी द राईट आन्सर असेल. म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन हे जनरली आपण 3 फेज 3 वायर सिस्टम काय करतो तर कॅरी करण्याचा प्रयत्न करतो. फीडर्स आर मेनली डिझाइन्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एसएसजी ला क्वेश्चन आहे 2022 ला. फीडरचं आपण डिझायनिंग कशा बेसिसवरती करतो तर फीडरवरती या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे टॅपिंग नसते. जर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे टॅपिंग नसेल तर त्या ठिकाणी जो काय करंट तो करंट काय असेल तर ऍट ईच अँड एव्हरी पॉईंट काय असेल सेम असेल. म्हणजेच इथं कोणत्याही प्रकारचे टॅपिंग नाही आहे. जे काय फीडर आहे त्या फीडर डिझायनिंग आपण करतो कशा बेसिस होते तर करंट कॅरिंग कॅपॅसिटीवरती. कशावरती तर इट्स अ करंट कॅरिंग कॅपॅसिटी. ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन याच्याबद्दल सोल्युशन दिलं आहे.
dash dash of the consumer may be either connected to the distributor or sub distributor depending on the position and agreement of the consumer. म्हणजे या ठिकाणी काय असेल, कंझ्युमर मे बी आयदर कनेक्टेड, कोणाला कनेक्ट करायचं आहे तर कंझ्युमरला, कुणासोबत करायचं आहे तर एक तर डिस्ट्रीब्युटर असेल किंवा सब डिस्ट्रीब्युटर असेल. आता कंझ्युमरला डिस्ट्रीब्युटर बरोबर कनेक्ट करण्याचं काम कोण करेल तर सर्व्हिस मेन्स करेल. सर्व्हिस कनेक्शन म्हणू त्याला, किंवा त्याला आपण सर्व्हिस लाईन असं म्हणूया. जे काय केबल आहे काय करते तर कंझ्युमरला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते, कुठं तर डिस्ट्रीब्युटरला. ऑप्शन नंबर सेकंड विल बी काय असेल तर या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. म्हणजे सर्व्हिस मेन्स of the consumer may be either connected to the distributor or sub distributor depending on the position and agreement of the consumer. सर्व्हिस मेन्स ह्या ठिकाणी काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. याचे दोन टाइप असतील, ओव्हरहेडचा डिस्ट्रीब्युटर, ओव्हरहेडचा सर्व्हिस मेन्स आणि अंडरग्राऊंडचा सर्व्हिस मेन्स. Which of the following statement is incorrect? आता चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे अशाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. टॅपिंग आर टेकन फ्रॉम द डिस्ट्रीब्युटर फॉर द सप्लाय फॉर द कंझ्युमर. बरोबर आहे का? या ठिकाणी बरोबर आहे. वाइल डिझायनिंग डिस्ट्रीब्युटर व्होल्टेज ड्रॉप इज नॉट कन्सिडर. अच्छा, आपल्याला डिझायनिंग कोणाचं करायचं आहे तर डिस्ट्रीब्युटरचं करायचं आहे. व्होल्टेज ड्रॉपला आपण कन्सिडर करतो का? यस करतो. म्हणजे हा या ठिकाणचं काय तर इनकरेक्ट आहे. व्होल्टेज ड्रॉप इज द मेन कन्सिडरेशन इन डिझाइन डिस्ट्रीब्युटर. बरोबर आहे का? यस बरोबर आहे. सर्व्हिस मेन्स कनेक्ट कंझ्युमर टू द डिस्ट्रीब्युटर डायरेक्टली. बरोबर आहे का? यस बरोबर आहे. म्हणजे इनकरेक्ट कोणता आहे तर ऑप्शन नंबर सेकंड हा काय तर एकांचा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे हा या ठिकाणचा काय तर आन्सर आहे क्वेश्चनचा. दॅट इज डिझाइन ऑफ द डिस्ट्रीब्युटर इज बेस्ड ऑन द व्होल्टेज ड्रॉप. ओके, ही गोष्ट मध्ये लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट मेन कन्सिडरेशन इन डिझायनिंग ऑफ द फीडर. आता आपल्याला काय फीडर डिझाइन करायचं आहे. याचं कन्सिडरेशन काय असेल? रिएक्टिव्ह पॉवरचं लिमिट आहे, ऍटमॉस्फेरिक कंडिशन आहे और करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय असेल तर करंट कॅरिंग कॅपॅसिटीवर आपण काय करतो तर जे काही फीडर आहे ते फीडरचं आपण काय करतो डिझायनिंग करतो. ऑप्शन नंबर 4 विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट Which of the following statements are true? आता हा क्वेश्चन चला अगेन जे विचारलेला आहे. The electrical power from 11 kV lines is delivered to the distribution substation. Distribution substation are located near the consumer located. बरोबर काय? yes बरोबर आहे. Distribution substation step down the voltage to the 400 voltage line to line. बरोबर आहे का? yes बरोबर आहे. आता फर्स्ट ए आपण एका थोडंसं बारकाईने वाचूया. The electrical power from the 11 kV line is delivered टू द डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. आता जर आपण याच्यामध्ये विचार केला तर जी काय पॉवर आहे ती पॉवर 11 केव्ही लाईन पासून आपण काय करतोय डिलिव्हर करतोय. कुठं तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनच्या केसमध्ये. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आपण पॉवर किती देतोय तर 11 केव्ही देतोय. बरोबर आहे का? येस बरोबर आहे. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन एंड कुठं होतंय तर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन वरती म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वरती म्हणा. म्हणजे या ठिकाणी हाय काय तर बरोबर आहे. म्हणजे ए म्हणा, बी म्हणा आणि सी म्हणा हे काय तर सर्व काही बरोबर आहे. ऑप्शन नंबर सेकंड ए बी सी आर द काय ते करेक्ट आन्सर आहे या केसमध्ये. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन इज जनरली कॅरीड आउट ऍट व्हिच व्होल्टेज लेवल. आता सेकंडरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेजची लेवल काय असते तर एक तर एकाने 415 व्होल्ट असेल किंवा एक तर एकाने 230 व्होल्ट असेल. 415 व्होल्ट कोणाच्या केसमध्ये तर 3 फेजच्या सिस्टीम मध्ये. सिंगल फेज मध्ये किती तर 230 व्होल्ट असेल. म्हणजे किती असेल 440 व्होल्ट म्हणा 230 व्होल्ट म्हणा. ऑप्शन नंबर फर्स्ट काय सेकंड बरोबर आन्सर असेल. आता 11 केव्हीची काय गरज आहे का नाही. 11 केव्ही 33 केव्ही काय गरज आहे का नाही. 440 व्होल्ट 110 व्होल्ट असं काय असेल का नाही. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. जे काय आपण 440 व्होल्ट जर म्हटलं तरी कुठं असेल तर 3 फेजचा असेल आणि 230 व्होल्ट म्हटलं की हे कुठं असेल आपल्याकडे तर सिंगल फेजच्या केसमध्ये असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द राईट आन्सर असेल या केसमध्ये. आता अगेन हा जेल असलेला क्वेश्चन आहे 2012 म्हणजे फीडर म्हणा, डिस्ट्रीब्युटर म्हणा, सर्व्हिस मेन्स म्हणा याच्याबद्दल बघा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातात. आता काय क्वेश्चन आहे तर फीडरचं डिस्ट्रीब्युशन फीडरचं आपण डिझायनिंग करतोय. कशाचा द मेन क्रायटेरिया फॉर द डिझाइन फॉर द डिस्ट्रीब्युशन फीडर. आता या ठिकाणी वर्ड कोणता आहे तर डिस्ट्रीब्युशन फीडर आहे. आता जो काय डिस्ट्रीब्युशन फीडर आहे याच्यामध्ये फीडर आला असता तर काय आला असता आन्सर तर फीडर इज डिझाइन ऑन द बेसिस ऑफ द कशा बेसिस वरती तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी वरती. पण याच्यामध्ये वर्ड आलेला आहे डिस्ट्रीब्युशन फीडर करतोय. म्हणजे काय करतोय पॉवरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. डिझाइनिंग कशा बेसिस वरती असेल voltage drop, corona loss, temperature rise or radio interference. That is option number first. The voltage drop हे काय ठिकाणी डिस्ट्रीब्युशन फीडरच्या केसमध्ये. आता डिस्ट्रीब्युशन फीडर म्हणजे काय असेल तर डिस्ट्रीब्युटर असेल. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चन
याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. द डिस्ट्रीब्युशन सिस्टम हॅज टू कंपोनंट्स, फीडर अँड डिस्ट्रीब्युटर. द मेन क्रायटेरिया फॉर द डिझाइन ऑफ द फीडर आर इट्स करंट कॅरिंग कॅपॅसिटी which accounts for its thermal limits rather than the voltage drop. A distributor has the variable loading along its lane due to the service condition of the tapping by the individual consumer. The voltage variation at the consumer and the end must be kept under the plus minus 5% म्हणा किंवा plus minus 6% मध्ये असेल. Next, so the main criteria for the design the distribution feeder is a voltage regulation or the voltage drop. For alternator असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, voltage regulation is the not main criteria for the design. या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. In a distribution system, the conductor which connects the substation to the distributor are called as. म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या केसमध्ये सबस्टेशनला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. कुणाबरोबर कनेक्ट करायचं आहे, तर डिस्ट्रीब्युटर बरोबर कनेक्ट करायचं आहे. मग सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युटर याच्यामधला जो काय दुवा आहे, त्या दुवाला आपण काय म्हणतो, याच्यामधला जो काय पॉईंट आहे त्या पॉईंटला किंवा याच्यामध्ये जे काय लाईन त्या लाईन आपण काय म्हणतो, तर एकाने फीडर असं म्हणतो. म्हणजे फीडर हा काय तर कंडक्टर आहे. कुणाला कनेक्ट करेल, तर सबस्टेशनला. कुणाबरोबर कनेक्ट करेल, तर डिस्ट्रीब्युटर बरोबर कनेक्ट करेल. ऑप्शन नंबर कोणता असेल, तर ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. या क्वेश्चनचा अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला जनरली एक्झाम मध्ये विचारला जातो. द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन अ ट्रान्समिशन लाईन अँड अ फीडर. आता ट्रान्समिशन लाईन काय असते, तर एका कॅरियर असते, एक नेटवर्क असते, जी काय करते, तर जनरेटिंग स्टेशन पासून लोड सेंटर पर्यंत पॉवरला ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करते. तर आपण काय म्हणतो, तर आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणतो. म्हणजे ट्रान्समिशन लाईन इज नथिंग बट द कॅरियर ऑर नेटवर्क विच ट्रान्सफर द पॉवर फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू द लोड सेंटर, याला आपण म्हणतो ट्रान्समिशन लाईन. आणि फीडर काय, तर फीडर हा एक कंडक्टर आहे. तो काय करेल, तर सबस्टेशन पासून कुठे पॉवर नेण्याचा प्रयत्न करेल, तर डिस्ट्रीब्युटरला पॉवर नेण्याचा प्रयत्न करेल. आता ट्रान्समिशन म्हटलं त्याच्यामध्ये काय आलं, तर हाय व्होल्टेजचं ट्रान्समिशन आलं. काय म्हणतो मी, ट्रान्समिशन लाईन म्हणजे त्याच्यामध्ये हाय व्होल्टेजची लेवल आली. आणि ज्यावेळेस आपण फीडर म्हणतोय, हा फीडर कोणाचा टाईप आहे, तर डिस्ट्रीब्युशनचा टाईप आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा हा एक टाईप आहे. जर असा असेल तर डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज हे जनरली एक तर 33 kV असेल किंवा 11 kV असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, 440 असेल, 230 व्होल्ट असेल. म्हणजे डिस्ट्रीब्युशन लेवलची व्होल्टेज काय असते, कमी असते. व्होल्टेज लेवल काय असते, कमी असते. आणि ट्रान्समिशनच्या केसमध्ये व्होल्टेज लेवल कसे असते, तर हाय असते. फॉर एक्झाम्पल 132, 220, 400 kV हे काय तर ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज आहे. या दोघांमधला बेसिक डिफरन्स काय आहे बघा. ट्रान्समिशन लाईन इज शॉर्टर अँड ऑपरेट्स ॲट लेस व्होल्टेज करेल का, नाही. ट्रान्समिशन लाईन इज लॉंगर अँड ऑपरेट्स ॲट मोर व्होल्टेज करेल का, यस करेल. ट्रान्समिशन लाईन इज शॉर्टर अँड ऑपरेट्स ॲट मोर व्होल्टेज करेल का, शॉर्टर असते का, नाही. ट्रान्समिशन इज लॉंगर अँड ऑपरेट्स ॲट लेस व्होल्टेज अँड फीडर करेल का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 विल बी द राईट आन्सर असेल. म्हणजे ट्रान्समिशन लाईनची लेंथ काय असते, आणि लार्ज असते, हाय असते. आणि ती काय करते, तर हाय व्होल्टेजला ऑपरेट करते. कोणापेक्षा, तर फीडरपेक्षा. ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये, या क्वेश्चनचं. अशा पद्धतीनं आपण जे काय पॉवर सिस्टमचा ठिकाणी इंट्रोडक्शन पाहिला, त्याच्यामध्ये आपण पॉवर सिस्टमचे काय स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण जनरेशनचा पार्ट थोडासा म्हणजे आपण ऑलरेडी कव्हर केला आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये जनरेशन होऊ शकेल. त्यानंतर ट्रान्समिशन मध्ये प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर आपण सर्व्हिसमॅन्स काय, तर फीडर काय, तर डिस्ट्रीब्युटर काय, त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. हे पॉवर एकमेक कोणाला फीड करतील याच्याबद्दल डिस्कस केलं. याच्यावरती आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनचं हे डिस्कशन केलं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.